नमस्कार, मी श्रुती कुकविथ ग्रॅनीमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपल्याकडे एक छोटीशी माझी मैत्रीण आलेली आहे। ती आपल्याला अनेक बारकाव्यांसह म्हणजे उकड कशी घ्यायची, नारळ कसा खवायचा, सारण कसं भरायचं, कळ्या कशा पाडायच्या, या सगळ्या बारकाव्यांसह आपल्याला हे उकडीचे मोदक शिकवणार आहेत। तर ते आपण पाहूयात। चला तर मग। ही माझी मैत्रीण अपर्णा सरनोबत। नमस्कार। आमच्याच बिल्डिंगमध्ये राहते आहे। छोटी, माझ्यापासून पेक्षा खूप लहान आहे, पण तरीसुद्धा अतिशय सुगरण आहे। IT मध्येही नोकरी करते गेली 22 वर्ष, पण तरीसुद्धा स्वयंपाकाचा आणि छान छान पदार्थ करण्याचा छंद मात्र तिचा खूप आगळा वेगळा आहे। तिच्या घरी गेलं ना की आम्ही मोदकावर ताव मारतो। मग तिला ते मोदक केलेले पुरतच नाहीत, पुन्हा पुन्हा तिला ते गाणे लावावे लागतात। एवढी छान मोदक करते। आज तुम्ही पाहालच कशी करते। करूयात ना आपण? येस। मी आधी साहित्य सांगते। हे सगळं आधी सारणाचं साहित्य सांगते। एक नारळाचा चव आहे, हा साधारण 2 वाट्या चव होतो। त्याच्यानंतर गूळ घेतलेला आहे, चांगला केशरी गूळ घ्यायचा, छान रंग आला पाहिजे सारणाला। त्यानंतर बेदाणे, बदाम, वेलची, जायफळ पूड आपल्या आवडीनुसार घ्यायचे, ड्रायफ्रूट्स आवडत असले तर घालायचे। आणि हे झालं सारणाचं साहित्य। आता मेन जे पारीचं साहित्य आहे त्याच्यासाठी तांदूळाची पिठी मेन असते। त्याच्यानंतर मैदा अगदी थोडासा, म्हणजे मोदक नीट वळले जातात। मैदा तुम्ही घालायचा नसला तर स्किप करू शकता, पण जर का नवीन करत असाल तर मी सुचवीन की मैदा वापरा, म्हणजे मोदक वळणं सोपं जातं। त्याच्यानंतर थोडंसं तेल लागणार आहे, 1 चमचाभर, आणि थोडंसं मीठ। हे झालं पारीचं साहित्य। आता मी हा माझ्याकडे जो चव आहे हा थोडासा जास्ती आहे, म्हणून मी आता वाटीनी बरोबर 2 वाट्या चव मोजून घालते कढईमध्ये। खोबरं खवताना त्याचा काळा भाग घ्यायचा नाही आहे, फक्त पांढरं खोबरं खवून घ्यायचं, म्हणजे मग सारणाला रंग छान येतो आणि मोदक सुंदर दिसतो। हा 2 वाट्या नारळाचा 2 वाट्या नारळाचा चव आहे। घेतला, दोन्ही एकत्र करून घेते। आता हे सगळं आपण गूळ विरघळेपर्यंत शिजवून घेणार। ओके। आता हे आपण गॅसवर ठेवलेलं आहे ना, शिजत ठेवलेलं आहे। आता हे आपण बारीक गॅस ठेवायचा आहे आणि हलवत राहायचं आहे, नाही तर खाली सारण लागतं। कंटिन्युअस हलवायचं। कारण जरी IT मध्ये काम करत असली तरीसुद्धा नाटकामध्ये काम करण्याची तिची लहानपणापासूनची आवड तिने जपलेली आहे। आत्ताच आम्ही सोसायटीमध्ये वऱ्हाड निघाले लंडनला, या एकपात्री प्रयोगाचा बहुपात्री प्रयोग केला होता, आणि त्याच्यामध्ये तिने बाप्पाची भूमिका इतकी हुबेहूब आणि छान वटवली की ते नाटक पुन्हा पुन्हा करा असं आम्हाला सोसायटीतले लोक आग्रह करतायत। झपूर्झामध्ये पण आम्ही त्याचा प्रयोग केला होता, तेव्हासुद्धा तिच्या अभिनयाला भरपूर दाद मिळाली। तुम्ही पाहू शकता आपला गूळ विरघळत आलेला आहे। आता त्याच्यामध्ये ती बदाम घालतीये, बदामाचे काप केलेले आहेत, सारोळ्या घालणार आहे आणि बेदाणे घालणार आहे। एवढे सगळे ड्रायफ्रुट्स घातल्यावर तर एकदम शाही मोदक होतील, नाही का? अगदी हे शाही मोदक म्हणजे गणपती बाप्पा सुद्धा वरून खाली येतील की चला मला पटकन द्या। हा छान, तुम्ही पाहत असाल की गूळ वितळत चाललेला आहे। लो फ्लेमवर मुद्दाम ठेवलेला आहे, म्हणजे खालचं सारण जे आहे ते जळत नाही, गूळ करपत नाही। आणि मोदकासाठी जेव्हा आपण नारळ खाऊन घेतो तर तेव्हा तो नेहमी ताजा खाऊन घ्यायचा, म्हणजे त्याच्यामध्ये स्निग्धांश तसाच असतो। फ्रीजमध्ये ठेवला ना नारळ तर त्यातला स्निग्धांश कमी होतो, तर त्याच्यामुळे ताजाच नारळ घ्यायचा, म्हणजे मग वरनं तूप घालावं लागत नाही, नारळातला जेवढा स्निग्धांश असतो तेवढा पुरतो। असं दाबून दाबून चांगलं ठेचून चमच्याच्या बॅक साईडने स्पॅच्युलाच्या ते खडे विरघळवले जात आहेत। सारण होत आलेलं आहे, गुळाचा चांगला खमंग वास सुटलाय, अतिशय छान वास सुटलाय, खरंच छान सुटलाय वास। आता हे सारण काय आपण गार करून घेणार? आता आपण हे गार करत ठेवूया। तर तोपर्यंत आपण काय करणार आहोत की मोदकाचं जे आवरण आहे पारी, त्याच्यासाठीची उकड आणि सगळं आपण करून घेऊया, तोपर्यंत हे सारण गार करूया। हो चालेल, मग ते आपण आता साईडला ठेवूया। पूर्ण गूळ विरघळला की असं समजायचं की सारण झालं, आणि हे एकजीव व्हायला लागतंच। गार झाल्यानंतर ते आणखीन थोडंसं। माझ्याकडे हे एक मापाचं भांडं आहे, त्याच्यात साधारण 1/2 किलो धान्य बसतं, तर त्या भांड्याने मी मोजून शीग लावून
एक भांडं पिठी घेते. ओके. हे पारीसाठीचं सामान आहे आपलं. हां नेहमी अगदी शिगोशिग घ्यायचं भांडं, हां. सपाट नाही घ्यायचं. पूर्वीच्या बायका दळणं मोजायला किंवा माप म्हणून असे फुलपात्रीच वापरायच्या. मला आठवते माझ्या आई मला सांगायची एक फुलपात्र म्हणजे पावशेर. बरोबर. आणि ह्या एक भांडं जे आपण पिठी घेतली तांदूळाची, त्याच्यात मी हा 1 चमचा मैदा घालते फक्त. ओके. हां. आणि हे मिक्स करून घेते. ह्याच्यामुळे काय होतं की मैद्यामुळे ना थोडासा एक चिकटपणा येतो पारीला. आणि जर आपण नवीन शिकत असू मोदक तर वळणं सोपं जातं. कारण पारी जर पातळ झाली नाही तर मोदकाची चव बरोबर येते. त्यामुळे पातळ पारी होणं फार आवश्यक. त्याच भांड्याने मोजून आता 1 भांडं पाणी घेते. अच्छा. आता त्याच्यामध्ये अगदी पाव चमचा मीठ. म्हणजे 1 भांडं आपलं तांदूळाचं पीठ असेल तर 1 भांडं पाणी लागतं त्याला. आणि त्याच्यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घातलंय मी, पाव चमचा. या तेलाच्या ऐवजी तूप, लोणी काही घातलं तरी चालतं. पण सध्या थंडीचा सीझन आहे त्याच्यामुळे ते थिजतं जेव्हा आपण हे करतो. जेव्हा आपण मोदक वळायला घेतो तर पिठी थंड झाल्यावर ते थिजतं. म्हणून शक्यतो मी तूप किंवा लोणी वापरत नाही, तेलच वापरते. आता हे गॅसवर ठेवायचं. हां, उकळत ठेवते. गाण्याची तुला पहिल्यापासून आवड आहे का? हां, म्हणजे लहानपणी शिकले, मग त्याच्यानंतर काही वर्ष लग्नानंतर पण शिकले. आणि गाण्याच्या 4 परीक्षा दिल्या. हो, त्या सगळ्या लग्नानंतर दिल्या. नाही, विशारद नाही, मध्यमा प्रथम पर्यंत दिल्या. म्हणून गाणं म्हणते आता. पण खूपच छान गाणं म्हणतेस. कारण सोसायटीमध्ये जेव्हा कार्यक्रम असतात गाण्याचे तेव्हा तर तुझा आवाज अप्रतिम असतो. म्हणजे गात तू राहावंस आणि आम्ही ऐकत राहावं असा सुंदर आवाज असतो. निवेदनाला पण तुझा आवाज अतिशय उत्कृष्ट आहे. ती IT मध्ये काम करत असून सुद्धा नाटकाची आवड जपलेली आहे, गाण्याची आवड जपलेली आहे. बघा आता चांगलं खळखळ उकळलंय पाणी. आता मी हा गॅस बारीक केलाय. गॅस बारीक करायचा का? एका हाताने हलवत, एका दुसऱ्या हाताने हाताने पीठ पण एक घालायचं. कलाच आहे बरं का. ते एका हाताने हलवत एका हाताने. आणि हे अत्यंत कोरडं आहे पण नाही, हे पाण्याचं प्रमाण परफेक्ट आहे. आता आपण गॅस बंद करून टाकणार आहोत आणि हे सगळं नीट मिक्स करून घेऊ. आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे. तर मी याच्यावर झाकण ठेवलेलं आहे आणि हे आता आपण असंच ठेवणार आहोत. आता ही आपण काढून घेणार आहोत परातीमध्ये. आणि आता सर्वात महत्त्वाचा भाग आहे आपला मोदक बनवण्याचा, ते म्हणजे उकड मळणं. कारण तुम्ही उकड जितकी चांगली मळाल तितके मोदक वळताना सोपे जातात. तर मी आता थोडासा पाण्याचा हात लावून घेते म्हणजे ते ओबडधोबड होत नाहीत. आणि कारण बऱ्याच बायकांचा हा प्रॉब्लेम येतो की मोदक ओबडधोबड होतात. हो बरोबर. त्याच्यासाठी ना उकड जर का उत्तम मळलेली असेल ना तो मोदक अतिशय सुबक वळला जातो. मग वळताना लावायला पाणी घेतलंय का? बोटांना लावायला पाणी घेतलंय आणि थोडंसं तेल घेतलंय. आधी आपण पाण्याच्या हाताने मळून घेणार आहोत उकड. आणि मग ही अशी, बापरे चटका बसतोय का? बसतोच, त्याला काही इलाज नाही. कारण ती जर गरम असताना मळली नाही ना तर त्यात मग गुठळ्या राहतात. त्याच्यामुळे उकड ही गरम असतानाच मळायला लागते आणि चांगली हाताचा रेटा देऊन मळायची. मिसळ अपर्णाची अतिशय छान असते. नंतर पाणीपुरी तर काय लाजवाब. परवाच्या दिवशी अगदी ओल्या भेळेवर वगैरे सुद्धा आम्ही छान ताव मारला. माझ्या नातीने तर ती डिश शेवटच्या घासापर्यंत सोडली नाही आमच्या हृदाने. तिला असं चटकमटक खायला हृदाला खूप आवडतं. आणि अपर्णा मावशीकडे जायचं म्हटल्यावर ती खाऊ देणार आहे का म्हटलं हो. किती छान सॉफ्ट दिसायला लागले पहा पिठी आपली. तुम्ही पाहू शकता पिठी अतिशय सॉफ्ट दिसते आणि अपर्णा ती अगदी छान, म्हणजे जरा जोर लावूनच तिला ती मळती आहे. आता तुम्ही बघत असाल तर आधी सगळी उकड वेगळी वेगळी होती, आता तिचा छान एकसंध गोळा झालाय अगदी आणि चकचकीत दिसायला लागली. हो हो, त्याची चमक वाढलेली दिसते.
छान मळली गेली आहे आणि विशेष म्हणजे परातीला कुठेही चिकटली गेली नाही आहे. आता आपण याला थोडासा तेलाचा हात लावूया. ओके. आता ही उकड आपली चांगली मळली गेली. हां. हे ठरवण्यासाठी कसं करायचं आहे, तर आता आपण काय करणार आहोत, या पिठाचा एक गोळा घेणार आहोत. हां. आणि तो असं हाताने गोल गोल करायचा. हां. आणि त्यानंतर हा असा प्रेस करायचा. ओके. त्याला कुठेही जर चिरा पडल्या नाही हां. तर समजायचं की उकड उत्तम मळली. अतिशय छान टीप तू आम्हाला दिलेली आहेस कारण सगळ्या गृहिणींना. हां, कारण बऱ्याच वेळेला काय होतं की कधी थांबायचं हे कळत नाही उकड मळताना. तर एक्झॅक्टली. आता आपली अतिशय सुंदर मळून झालेली उकड. तर आता ज्या भांड्यात आपण हे केलं होतं ना, हां. ते गरम असतं तसं थोडंसं, त्यातच आपण ती झाकून ठेवणार आहोत आणि लागेल तसं त्यातनं एक एक घेऊन आपण मोदक वळणार. ओके. आता आपण फक्त हे जे सारण आपण बनवून ठेवलं होतं हां. त्याच्यामध्ये वेलचीची पूड घालायची राहिली. हां. तेवढी घालून घेऊया. आणि हां. किती वेलचीची पूड किती घालतो साधारण आपण? 2 छोटे चमचे. 2 छोटे चमचे घातले, म्हणजे साधारण अर्धा टीस्पून. हां, अर्धा टीस्पून. आता आपण मोदक वळणार आहोत. तर साधारण एका मोठ्या लिंबा एवढा असा आपण गोळा घेणार आहोत. हां. आणि तो आता हातात घेतला ना की व्यवस्थित मळून घ्यायचा आहे आपल्याला. अच्छा. एकदा लागला तर तेल पाण्याचा हात घ्यायचा. हां. आणि मळून घ्यायचा अशा पद्धतीने. अरे वा. हां. आणि मग त्याचा असा वळण्याची गोळा करायचा. पद्धत खूप छान आहे तुझी. सगळ्यांनी ती अशी पाहून चपटी घ्या. करून घ्यायची. हां. कुठेही फाटे फुटलेले नाहीत, त्याला फाकलेलं नाही आहे. अतिशय सॉफ्ट आणि सुंदर पारी तयार होतीये. आता आपण याची वाटी तयार करून घेणार आहोत. हां. त्यासाठी काय करायचंय की असं कडेकडेने आधी दाबत जायचं हां. आणि मग हळूहळू मध्ये येत जायचं, म्हणजे वाटीसारखा आकार तयार होतो. हां. आणि मग आपल्याला मोदक भरताना पण सोपं पडतं आणि त्याच्या मुखऱ्या जेव्हा पाडून आपण गोळा करतो हां. तेव्हाही ते सोपं जातं. बाहेरून हळूहळू आत जायचं. हां. मध्ये मध्ये पाण्याचा हात घ्यायचा. काही काही लोक काय करतात की हा जो गोळा आपण घेतो ना हां. तो तांदूळाच्या पिठीत घोळवून घेतात. बर. आणि मग तो वळायला सोपा जातो कारण चिकटपणा कमी होतो. बर. पण काय होतं की कधी कधी त्याने ना मोदक जेव्हा आपण उकडतो तेव्हा फार कोरडा झाला तो फुटू शकतो. अगदी बरोबर. म्हणून जर का शक्य असेल तर नुसता पाण्याचा हात घेऊन वाटी बनवायचा प्रयत्न करायचा. आणि तो दिसायलाही शक्य नसेल- चकचकीत छान आहे, नाही का? आणि अगदी शक्य नसेल तर ठीक आहे, पण मग जरा काळजी घ्यायची जर आपण तांदूळाच्या पिठीवर वळला तर. हे बघा, ही अशी वाटी आपली व्यवस्थित अतिशय तयार सुरेख वाटी तयार झालेली आहे. तुम्ही सगळ्यांनी पाहू शकता. त्याच्यात आता मी कडा फक्त दाबून घेतलाय. आता याच्यामध्ये एक मोठा चमचा सारण घालते मी. सारण मोदकामध्ये व्यवस्थित घालायचं, कारण काय होतं सारण जर का कमी पडलं ना तर मग नुसतं पीठ लागतं, तो मोदक खाताना चांगला लागत नाही. त्यामुळे एक मोठा चमचा असं व्यवस्थित सारण भरायचं याच्यामध्ये. आता आपण ह्याला मुखऱ्या पाडून घेऊया. परत मी मुखऱ्या पाडताना पाण्याचा हात घेते, म्हणजे मुखऱ्या पाडताना हाताला चिकटत नाही. अगदी बरोबर. ही अशी मुखरी पाडली की खालपर्यंत न्यायची. अच्छा, याला मुखरी असं म्हणतात. याला मुखरी असं. हा. अच्छा, आम्ही कळ्या कळ्या म्हणायचो लहानपणापासून. पण आता नवीन शब्द समजला, मुखरी. ही खालपर्यंत न्यायची, नाही तर मग काय होतं मोदक ना खाली लाडू सारखा गोल होतो आणि वरती फक्त त्याला कळ्या किंवा मुखऱ्या दिसतात. म्हणून सगळ्यांनी कळ्या कशा पाडतायत, मुखरी कशी पाडतायत ते पाहून घ्या. अतिशय सुंदर. अपर्णामध्ये अतिशय छान कला आहेत. सगळ्या रांगोळ्या तर अपर्णांची बोटाची जादूच आहे. फुलांची रांगोळी असो किंवा रेग्युलर रांगोळ्या असो, अपर्णा रांगोळी स्पर्धेमध्ये पहिलं बक्षीस पटकवणार म्हणजे पटकवणारच. तिला सोसायटीत कोणी अल्टिमेटम आहे असं मला तरी वाटत नाही. आता हा आपला सगळ्या मुखऱ्या पाडून झालाय. आता परत मी काय करते, हा असा ओला हात करून घेतलाय आणि आता ही ॲक्शन नीट बघा. या 2 बोटांनी मी अशा या मुखऱ्या गोळा करते आणि हळूच उचलून तो परत ठेवते, म्हणजे हळूहळू मुखऱ्या एकत्र होत जातात. वाव. आणि मग हे असं अशा रीतीने याला असं चांगलं नाक काढायचं मोदकाला. वरचा पोर्शन काढून टाकायचा, नाही तर खूप मोठं नाक येतं.
आणि मग गणपती बाप्पांची कृपा आहे अपर्णा तुझ्यावरती. अगदी कुठे कारण उकडीचे मोदक हुबेहूब अगदी येणं म्हणजे काय चेष्टा नाही आहे. जर कुठे फाटला असेल तर तेवढा सारखा करून घ्यायचा फक्त. हां पारी जर पातळ झाली तर होऊ शकतं एखाद्या वेळेला. आणि जेव्हा आपण हा ठेवतो तेव्हा हा असा मोदक हां त्यावेळेला असा पूर्णपणे पाण्यात बुडवायचा हां आणि मग ताटलीत ठेवायचा. ओके म्हणजे काय होतं की तो ताटलीला चिकटत नाही. ओके ओके ही एक टीप आपण लक्षात ठेवूया. ओल्या हळदीची जी पानं मिळतात हां त्यामध्ये हे मोदक कोकणामध्ये उकडले जातात. त्याचा एक खूप सुंदर अरोमा जेव्हा मोदक आपण उकडतो तेव्हा येतो. तेव्हा येतो. तर ते हळदीच्या पानात उकडलेल्याचा अरोमा फार सुंदर लागतो. हळदीचं पान नसेल तर केळीचं पान घेऊ शकता. तेही नसेल तर नुसते पाण्यात बुडवून चाळणीत ठेवून उकडले तरीही चालतात. मला येतात मोदक करता, अगदी छान येतात, पण तरीसुद्धा इतके झटझट मोदक आणि एवढ्या साऱ्या टिप्स तू दिलेल्या आहेत तर लाजवाब. म्हणजे असे मी करायचा प्रयत्न करीन आणि आपल्याकडे ज्या पाहणाऱ्या गृहिणी असतील त्यासुद्धा हे असेच मोदक करायचा प्रयत्न करतील. आता आपण बाकीचे पण मोदक वळून घेऊया. आपण असेच करूयात. हो जेव्हा घरी पिठी करतो हां. मोदकाची त्यावेळेला बासमती, इंद्रायणी आणि आंबेमोदक हां असे तिन्ही तांदूळ समप्रमाणात घ्यायचे. हां ते धुवायचे, हां. पंख्याखाली वाळवायचे हां सावलीमध्ये आणि मग चांगले खडखडीत वाळले की त्याची पिठी दळून आणायची. ओके. म्हणजे मग सुवासिक पण पिठी होते आणि इंद्रायणी तांदूळाने त्याला चिकटपणा पण चांगला आहे. फक्त मस्त. म्हणजे रांगोळी असू देत, गाणं असू देत, कथ्थक नृत्य असू देत, नाटक असू देत, सर्व गुण आणि शिवाय सुरुची पदार्थ असू देत, सगळ्यामध्ये तू अतिशय वाकबगार आहेस, तरबेज आहेस. आणि शिवाय सॉफ्टवेअर इंजिनियर IT मध्ये काम करतेस गेली 22 वर्ष. तुझं खूप 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 मनापासून कौतुक आहे. थँक्यू काकू. आपला शेवटचा मोदक वळून झाला. हे बघा, सारण पण पूर्ण संपलंय आणि पीठ पण पूर्ण संपलं. क्या बात है. आणि बरोबर 11 मोदक झाले. म्हणजे गणपतीची पण ही एक कृपा आहे. आज गणपती बाप्पांना पण आपल्या मोदक हवे होते आणि बरोबर त्यांनी 11 मोदक करून घेतले आणि अन्नपूर्णाची एक करंजी. वा छान. आपण याला ठेवायचं ना आपण मोदक वाफायला. पात्रामध्ये आधी आधण ठेवूया हां आणि मग त्याच्यामध्ये हे मोदक उकडून घेऊया. हां घड्याळ लावून बरोबर 10 मिनिटं मोदक उकडायचे. ओके. त्याच्यानंतर खाली काढायचे आणि ते पूर्ण गार होईपर्यंत उचलायचे नाही. आता आपण याच्यावर एक एक केशराची काडी लावूया. ओके. म्हणजे काय होतं की ते जेव्हा उकडले जातात ना तेव्हा वाफेनी हे केशर छान वितळतं हां आणि मोदकाला सुरेख केशरी रंग येतो. हे अगदी ऑप्शनल आहे. हां म्हणजे हे डेकोरेशन आहे फक्त. अतिशय सुंदर रंग येतो केशराने. आपण मोदकासाठी आधण ठेवूयात. आपण जसे ताटात ठेवताना मोदक पाण्यात बुडवून ठेवले होते ना तसेच याच्यात ठेवताना पण ठेवायचे. हां पण स्टीमरच्या भांड्याला आता तेल लावण्याची आवश्यकता नाही ना. हां स्टीमरच्या भांड्याला काही नाही लावलं तरी चालतं. हां फक्त मोदक उचलताना काळजीपूर्वक उचलायचं. ओके. आपण ठेवतानाच पाण्यात बुडवून ठेवला असेल तर तो अजिबात चिकटत नाही ताटाला ओके. आणि उचलायला सोपा जातो. तुम्ही पाहू शकता आपण स्टीमरच्या पॉटमध्ये आपण पाणी ठेवलं होतं. पाणी तर ठेवलं त्याला होतं, आता वाफ यायला लागलेली आहे. त्याच्यावर आता मी हे मोदकाचं भांडं ठेवते ठेवूया आणि आता आपण बरोबर 10 मिनिटं याला वाफ येऊ द्यायची. ओके. आता बरोबर 10 मिनिटं झालेली आहेत. आता मी गॅस बंद करते. आता आपण हे मोदक बाजूला काढून ठेवणार आहोत. आधी झाकण काढून घेते याचं. हे बघा असं ते केशराचं पाणी उतरून सुंदर रंग येतो. अतिशय छान मोदक झालेले आहेत. आता हे मोदक उकडले गेलेले आहेत. आता आपण 10 मिनटं त्याची वाट बघणार आहोत. त्याची सगळी वाफ जी दडलेली होती ती त्यातनं मोकळी झाली की मगच ते मोदक आपण उचलणार आहोत. वाफ जिरलेली आहे मोदकांची. एक अतिशय सुंदर मौसूद आणि पांढरे शुभ्र मोदक अपर्णाने इथं केलेले आहेत.
तिचे खूप खूप धन्यवाद. ती इथं आली, तिने तिचा बहुमूल्य वेळ आपल्याला दिला आणि भरपूर साऱ्या टिप्ससह हे मोदक शिकवले. तर ह्या सगळ्या टिप्स लक्षात ठेवा आणि हे मोदक घरी करून पहा. आवडले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून जरूर कळवा. धन्यवाद.